कोतवाल नगरपंचायतच्या कचरा डेपोचा प्रश्न उद्भवलेला होता। पुणे शहरामध्ये कचरा डेपोचं काम चालू असताना गावकऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास सुरू होता। तिथेच स्मशानभूमी, तिथेच व्यायामशाळा आणि तिथेच जायचा रस्ता, त्याच्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते। आणि 2 दिवसापूर्वी सर्वच्या सर्व गाव मलाही भेटला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी भेटला आणि विनंती केली की बा इथून हलवा। आणि त्या अनुषंगाने मी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मीटिंग लावली आणि तो स्पॉट आम्ही हलवण्याचा निर्णय घेतला आणि नवीन स्पॉट ताबडतोबीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। दुसरा विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाने 1 महिन्याच्या आत स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे आणि जे काही सर्व्हिस रोड आहेत त्याचे सगळे अतिक्रमण काढायचे आदेश दिले। त्या अनुषंगाने आता प्रशासन ती कारवाई करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय, बुलढाणा शहर अतिशय सुंदर शहर आहे आणि म्हणून शहर सुंदर असताना शहराच्या आजूबाजूला जेवढा ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणात कचरा पडेल आपल्याला दिसतो। या कचऱ्यामध्ये शहरातील आणि काही पिरियडमध्ये सिटीतले शासकीय कर्मचारी ड्युटीवर जाताना आपल्या बॅगामध्ये तो कचरा गाड्यामध्ये भरतात आणि नेऊन टाकतात। शासकीय कर्मचारी, जबाबदार कर्मचारी हा कचरा बाहेर नेऊन फेकतात आणि त्याचप्रमाणे काही अपार्टमेंटवाले त्यांच्या दारामध्ये गाडी जाते पण 3ऱ्या मजल्यावरून त्यांना 4थ्या मजल्यावरून खाली उतरायचं जीवावर येतं आणि तेवढ्यामुळे तो कचरा घरात राहतो आणि मग तो रात्री बेरात्री आणून गावाच्या घरात त्या ठिकाणी फेकला जातो। आज अशी मानसिकता झाली सगळ्यांची की कामे घाण आम्ही करायची आणि नगरपालिकेने केव्हा उचलायची, घाण लोकांनी करायची आणि कधी उचलायची। म्हणजे 10 मिनिटात जरी कचरा साफ केला तर 5 मिनिटात पिळा घाण साफ होते। मग एवढ्या मोठ्या प्रचंड घंटागाड्या शहरामध्ये फिरतात आहे, सगळ्यांना कॉल करतात आहे आणि नागरिकांनी आपली जबाबदारी म्हणून हा कचरा किंवा आपलं शहर हे सुंदर शहर राहिलं पाहिजे, स्वच्छ शहर राहिलं पाहिजे म्हणून अशा प्रकारे रस्त्यावर कचरा टाकलाच नाही पाहिजे। याच्यामध्ये काही मच्छीमार पण आहेत, याच्यामध्ये काही कोंबड्यावाले पण आहेत, हॉटेलवाले पण आहेत आणि काही तर पानपुरीवाले, भेळपुरीवाले त्यांचा व्यवसाय संपला की ज्या लाखो रुपये खर्च करून आम्ही झाडं लावली त्या झाडांनाच ते त्यांचं मटेरियल टाकतात आणि त्याच्यामुळे ती झाडं पण जळून राहिलेली आहेत। तर हे जबाबदार नागरिकांचे हे काही कर्तव्य नाही आहे आणि म्हणून बुलढाण्यामध्ये खूप चांगले लोक राहतात, आजूबाजूला चांगले लोक राहतात। हे शहर आणि ह्या पूर्ण परिसर स्वच्छ राहावा याच्याकरता तुम्हाला घंटा गाडी कमी पडणार नाही। आज आम्ही घंटा गाडी देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी महोदयांनी सूचना दिल्या आहेत। गरज पडत मी पण पैसे त्यांना देईल। घंटा गाडी पडणार नाही, प्रत्येकाच्या दारात घंटा गाडी जाईल, पण कचरा घंटा गाडीतच टाका आणि कचरा रस्त्यावरही टाकू नका, गल्लीतही टाकू नका, घाण करू नका। एवढं आजची मीटिंग त्या अनुषंगाने या ठिकाणी झाली आणि या संदर्भात उपाययोजना करण्याकरता एक सगळ्या व्यापाऱ्यांची मीटिंग, सगळ्या संबंधित लोकांची बैठक मी त्या ठिकाणी बोलवणार आहे। आम्ही स्लोगन त्याच्यामध्ये करणार आहोत। सगळ्या अपार्टमेंटमध्ये जाऊन ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक हे जाऊन त्या लोकांना विनंत्या करणार आहेत की यापुढे आपण असं करू नका। आम्ही बुलेट कंपनीचे कॅमेरे त्या ठिकाणी लावणार आहोत की जेणेकरून त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गाड्या देखील झूम झाल्या पाहिजेत, ट्रेस झालं पाहिजे आणि स्वच्छता दूतसुद्धा आम्ही या ठिकाणी उभे करणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो आम्ही सुरुवातीला सगळं पागते जनतेचा पाठिंबा घेऊन किंवा जनतेला इन्व्हॉल्व करून आपण हे करणार आहोत। पण याही पुढे जर काही लोकांनी ऐकलं नाही तर मग 1000 रुपये दंडाप्रमाणे कारवाईची देखील आदेश त्या ठिकाणी केले।